पेशंटकडून औषध परत घेताना आपण काय काय काळजी घ्यायची हे एका व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहिलं. आता हीच वेळ आपल्यावर म्हणजे औषध विक्रेत्यावर आल्यास म्हणजे आपल्याला आपल्या होलसेलरला औषधं परत करायची असल्यास आपण नक्की काय काळजी घ्यायची यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्याला औषध परत करायची वेळ काय येते हे पाहूया. एक, आपण ऑर्डर दिलेल्या औषधाच्या ऐवजी भलतेच औषध देणं. चुकीच्या बॅचचे औषध देणं. 3, नियर एक्सपायरी औषध देणं. 4, न चालणारं औषध होलसेलरला वेळेत परत करणं. 5, डिपेसिव्ह किंवा बॅन झालेली औषधं परत करणं. 6, मुदतबाह्य औषधं परत करणं. 7, दुर्दैवानं एखादं शॉप बंद झाल्यास औषधं परत करावी लागतात. आणि 8, काही रिटेलर चुकून एकाच आयटमची ऑर्डर 2 होलसेलरला देतात आणि लवकर माल येईल त्याचा ठेवून घेतात. हे रिवर्क फारच वाईट. दोघांना डबल काम. ते टाळायलाच हवं. उचललं औषध आणि दिलं परत अशी सरसकट औषध परत करण्याची ही पद्धत अत्यंत चूक आहे. नीट कोणतीही काळजी न घेता औषधे परत दिल्यास ती औषधे गहाळ होऊ शकतात. 2, एका होलसेलरकडून आलेली औषधं भलत्याच होलसेलरला दिल्यास ती कदाचित फेकून दिली जाऊ शकतात. संबंध चांगले असल्यास परत मिळण्याचे चान्सेस असतात. योग्य कागदपत्रे न बनवता अशी औषधं परत केल्यास आर्थिक फटका बसू शकतो. काही सेन्सिटिव्ह औषधं कोणतीही काळजी न घेता परत केल्यास कायदेशीर फटका बसू शकतो. उदाहरणार्थ शेड्यूल ड्रग, केटामिन, टर्मिन सारखी औषधं. ती परत करताना योग्य ती काळजी घेतली गेलीच पाहिजे. आणि 5, पेशंटला कापून दिलेली परंतु एक्सपायर झालेली औषधं यांची एक्सपायरी होत नसली तरी ती त्या होलसेलकडे परत जायला हवी, कारण औषध डिस्पोज करण्याचे नॉर्म्स वेगळे आहेत. आपण व्यवसाय करतोच, अनेक बारीक सारीक बाबींकडे मालक म्हणून लक्ष देतो. ही बाब देखील अतिशय महत्वाची आहे. औषधं परत करणं आणि तीही एक्सपायर झालेली औषधं परत करायची असतील तर कंटाळा करण्यात काहीच हाशील नाही. आता पाहूया औषधं येताना कधी कधी चूक का होतो. ऑर्डर देताना, शॉर्टमध्ये लिहिताना आपणच चूक करू शकतो. नंबर 2, ऑर्डर घेताना सेल्समन चूक करू शकतो. माणूस आहे तो चुकणारच. वरील दोन्ही क्रिया नीट झाल्या मात्र औषधं रॅकवरनं काढणाऱ्या माणसाने चूक केल्यास आपल्याला चुकीचा आयटम येऊ शकतो. यावर आपण फार्मारॅकच्या वापराने 100% मात करू शकतो. एकदा का फार्मारॅकवर ऑर्डर द्यायला सुरुवात केली की चुका होणे कमी होते आणि दिलेल्या ऑर्डरची मेल लगेच चेक करायला सुरुवात केली की हे प्रमाण 0 होतं. ऑर्डर दिली, मेल पाहिली, त्यातली चूक वेळेवर समजली, संबंधित माणसाला त्याच क्षणी त्याच दिवशी ती दुरुस्त करायला लावली की प्रश्न सुटतो. मात्र ही प्रोसेस त्याच दिवशी त्याच क्षणी व्हायला हवी. नंतर पाहू असं केल्यास चांगली टेक्नॉलॉजी वापरून देखील फार फायदा नाही. तरी देखील चूकभूल देणे घेणे या सुद्धा काही चुका होऊ शकतात. इतकं सगळं करून देखील आपल्याला औषध चूक आलंच तर आता आपण काय करायचं. आता आपली सोपी पद्धत काय, सेल्समनला बिल पेड करताना ते औषध परत करतो. ते देखील चांगल्या संबंधामुळे घेतात, कारण तेवढे संबंध व्यवसायामुळे आपल्याला आलेले असतात. सोपी वाटणारी ही पद्धत आता कालबाह्य झालेली आहे आणि चूक देखील आहे. जीएसटीच्या कायद्यात हे बसत नाही. होलसेलरला देखील ARN नंबर टाकून इनव्हॉइस बिल अपलोड करायचा असतो आणि त्याचा ठराविक कालावधी असतो. काही जण 36 तास अपलोड करतात तर काही जण 72 तासात. एकदा अपलोड केलेलं बिल पुन्हा दुरुस्त करण्याचा मौका त्यांना मिळत नसतो. असं केल्यास जीएसटी मिसमॅच होतो. FDA आणि जीएसटी कायद्यानुसार आपण क्रेडिट नोट बनवणं अपेक्षित आहे. तसं न केल्यास नंतर माल घेणारा आणि देणारा या दोघांनाही हे अडचणी ठरतं. नंतर नोटीस येत राहतात, आर्थिक आणि मानसिक त्रास सुरुवात होतो. एखादा चुकीचा माल आलाय, वेळेवर परत करायचं राहून गेला किंवा उशिरा लक्षात आलं तर आता काय करायचं. बिलाची एंट्री घ्या, आलेल्या एखाद्या चुकीच्या मालासहित फीड करा आणि आता त्या आयटमची क्रेडिट नोट बनवा. ही क्रेडिट नोट सेलेबल रिटर्न या नावाखालीच परत होईल. तुम्ही जेवढे पैसे पेड केले असतील तितके सगळे पैसे कोणतेही काटछाट न करता पुढील बिलात वळते होतात. काही औषधं लिकेज असतात, ती देखील अशाच पद्धतीने परत करायची. आणि आपली नेहमीची सर्वात मोठी डोकेदुखी आहे ती म्हणजे मुदतबाह्य औषधं परत करण्याची. ही औषधं एक्सपायरी म्हणून दिली जातात. साधारण MRP लेस 25% आणि सोबत काही स्कीम एक्स्ट्रा सीडी असेल तर तो वजा होतो. जीएसटी देखील वजा होतो. जीएसटीचा हा रूल आहे की 6 महिन्यानंतर
रिटर्न केलेल्या मालाला जीएसटी परत मिळत नाही. त्यामुळं असा माल परत केल्यास 6 महिन्यानंतर अगदी सेलेबल देखील म्हणजे नॉन मुव्हिंग देखील परत केल्यास जीएसटी कट होईल. जो माल नॉन मुव्हिंग म्हणून परत करत असेल तर तो लगेच किंवा 6 महिन्याच्या आत करायचा, हे लक्षात ठेवा. सांगायचा मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा आहे तरी औषधं परत करताना, रिटर्न देताना काय काळजी घ्यायची. नंबर 1, याची प्रिंट आपल्या सॉफ्टवेअरमधून झाली पाहिजे. नक्की काय काय वजावट हवी याचे ऑप्शन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये असल्यास आणि त्या ऑप्शनला क्लिक केल्यास योग्य आकडेवारीने आपली क्रेडिट नोट बनते. आता तुम्ही फरक पहा. एकच आयटम एक्सपायरी म्हणून परत केलाय आणि तोच सेलेबल म्हणून परत केलाय. एकाच क्लिकने किती रकमेचा फरक पडतो ते पहा. म्हणजे हे काम अतिशय काळजीपूर्वक करायला हवे हे तुमच्या लक्षात येईल. एक्सपायरी परत करण्याकरता संघटनेने रिटेलरला एक्सपायरी बुक दिलेली असते. मात्र त्यावर एवढे कॅल्क्युलेशन करून देणे अशक्य आहे आणि ते अचूकच असेल याची खात्री देता येत नाही. आपण परत देत असलेल्या क्रेडिट नोटमध्ये आपण होलसेलरकडनं माल किती तारखेला आणि कोणत्या बिल नंबरने खरेदी केला याची नोंद करणं गरजेचं असतं. तसं नसल्यास काही दिवसांनी आपली एक्सपायरी स्वीकारली देखील जाणार नाही. हे लक्षात घ्या आणि ते तयारी करा. आणि हे काम संगणकाशिवाय केवळ अशक्य आहे. त्याशिवाय होलसेलर आणि रिटेलर यांच्या नोट्स एकमेकांना मॅच होणं देखील अशक्य आहे. एक्सपायर न झालेला माल, नजर चुकीने आलेला माल वेळेत परत केल्यास आपला एकही रुपया कट होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. या नोट्स 100% मॅच झाल्याच पाहिजे. आणि 7, एक्सपायरी, सेल्स रिटर्न वेळेत करणे हे त्या होलसेलरच्या सेल डिपार्टमेंटचं काम असतं. येणारा सेल्समन हा त्यांचा प्रतिनिधी असतो. त्याच्यासोबत वाद घालत बसू नका. मैत्रीपूर्ण संवादानं आणि आपलं पेमेंट वेळेत असेल तर आपली एक्सपायरी आपोआप वेळेत होतेच होते. आपल्याकडे 2 वर्ष विश्रांती घेऊन एक्सपायर झालेली औषधं परत करण्याची पद्धत देखील अशीच आहे. मात्र यात डिस्ट्रीब्युटरच्या सेटिंगनुसार मिसमॅच होऊ शकते. असं सतत होत असेल आणि हा फरक पडत असेल तर एकदा त्यांची एक्सपायरी परत करण्याची पद्धत काय आहे याबद्दल फोन करून त्यांना विचारून घ्या. तसे बदल त्या होलसेलर करता आपल्या संगणकात करून घ्या. म्हणजे हा मिसमॅचचा प्रॉब्लेम 80 ते 90% सुटू शकेल. आता ह्याच्याबद्दल काळजी काय घ्यायची. उगाच सेल्समनला ही औषधं कालच आलीत, मागच्या वेळात आहेत, पेमेंट झालेलं नाहीये किंवा परत नाही, पैसे बिलात वजा कर, अशी गळ आता घालू नका. त्याच्याकरता आणि तुमच्याकरता देखील ते अजिबात योग्य नाही. हा मामला औषध आणि पैसे अशा देवाणघेवाणीचा असल्याने लेखी नोट बनवल्याशिवाय माल परत देऊ नये. सेल्समन किमान 30 ते 50 दुकाने फिरत असतात. माल मिसप्लेस झाल्यास आणि त्याची नोट नसल्यास आर्थिक नुकसान होतं आणि विनाकारण संबंध खराब होतात. क्रेडिट नोट बनवली की त्या सेल्समनला दाखवा, त्याचाच माल असल्याची खात्री करा आणि नंतर त्याच्यावर सही घ्या. जो माणूस एक्सपायर नाही राहील त्याला देताना कंपनीचा स्टॅम्प आणि सही घ्यायला विसरू नका. ह्याच्याकरता एक रजिस्टर देखील मेंटेन करू शकता आणि त्याच्यात नोंद करू शकता. दिल्या दिवसाची तारीख लिहा, जेणेकरून किती दिवसांनी एक्सपायर लेस होते हे देखील समजेल. सर्व सांगण्याचा अट्टहास याच करता. वाद टाळा. जीएसटी नोटीस आणि एफडीए अर्थात कायदा यापासून 4 हात लांब राहा. हे आर्थिक नुकसान आहे ज्याने आपला मोठा तोटा होतो. त्यामुळे इकडं बारकाईने लक्ष द्या.